तर गाईज आपल्या आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे. पब्लिक डिमांड ऑन माय चॅनल. तो तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेलो आहे आता. कोलवी बघतली कोलंबी बघा मोठी कशी आणले, मोठी मोठी बघा. टायगर प्रॉन्स. हे बघा, आपण बनवायचे लॉलीपॉप. हॅलो गाईज, कशा तुम्ही? आय होप सर्व मजेत असणार. मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. सो आज 26 जानेवारी आहे. सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. भरपूर दिवस झाले होते आपला ब्लॉग नव्हता आला, तर विचार केला आज सुट्टी आहे तर आज ब्लॉग बनवू. आणि हा गाईज, व्हिडिओ तर भरपूर लोक बघतात पण सबस्क्राईब नाही करत. आपल्याला सबस्क्रायबरची गरज आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही बघा, ही डान्सची तयारी चालू आहे हिची. कुठे आलीस मिंजल नाचायला? मेकअप तर बघा कसला केलं. हिबो 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 दाखव दाखव, थोबड दाखव, थोबड दाखव, दाखव दाखव, इथं दाखव. हा बघा, हिचा पूर्ण मेकअप किट बघा, एवढीशी आहे. मेकअप किट घेऊन फिरत आहे. ही बघा, ही बघा, ही बघा, ही बघा. बाबा बाबा, लिपस्टिक बघ काय लावलंय. तर बाहेर जाऊन पण बघूया कशी तयारी चालू आहे ती. हा तर गाईज, आता मी घरी आलोय. तुम्ही तो फ्लॅग बघितला ना, तो आमच्या एरियामधला सर्वात मोठा फ्लॅग आहे. ऍक्च्युली पहिलाच झाला होता, मी लेट झालो, तर मी तुम्हाला फक्त फ्लॅग दाखवला. कसा फडकत होता, मस्त वाटत होता ना. तो सर्वात मोठा आमच्या एरियातला झेंडावंदन होतो तो. आता मी घरी आलोय, तर बघतो मम्मी जेवायला काय बनवते ते. करा काय आज? अरे आज तर आपले पास आहे चिकन बिर्याणी आणि कोळंबी लॉलीपॉप. बघा, कोलंबी लॉलीपॉप. हा, कोलंबी लॉलीपॉप भरपूर दिवस झाले होती, बनवणार होती कोलंबी कोलंबी लॉलीपॉप. भेटली नव्हती ना, तर मम्मी आज फायनली बनवणार आहे बघा. वाटतं. कोलंबी बघा, ही बघा, ही बघा. ही बघ, कोलवी बघतली कोलंबी बघा मोठी कशी आणले, मोठी मोठी बघा. टायगर प्रॉन्स. हे बघा, आपण बनवायचे लॉलीपॉप. बघा कशी कोळंबी आहे ना, मोठी मोठी. हे बघा, मस्त बनवूया आपण संध्याकाळी. आता बनवायची चिकन बिर्याणी, संध्याकाळी बनायचं कोळंबी लॉलीपॉप. तर फायनली मम्मी आज रेसिपी दाखवणार आहे. बघा, चिकन पण आणलेलं आहे, बिर्याणी बनवायची. तर फायनली मम्मी आज रेसिपी बनवून दाखवणार आहे. प्रॉन्स लॉलीपॉप, कोलबी लॉलीपॉप, मराठीमध्ये. कोलबी लॉलीपॉप. पण मस्त आहे ना कोलंबी, अशीच कोलंबी पाहिजे होती. कुठे भेटली तुला ही कोलबी? सुवर्णाकडे बघ, कोलंबी तर बघा 200 रुपयाच्या 5. बघा, 200 रुपयाच्या 5च आहेत. एक हाता एवढा एक आहे. हो, एक हात बघायला गेलं तर हाता एवढी एक आहे, पंजा एवढी. हे बघ, 200 रुपयाच्या 5च आहेत. पण तुझा डोका किती मोठा. मग ते तसाच असतं कोलंब्याने. हा बघा, चिकन आणलेलं आहे, चिकन लॉलीपॉप. अँड आपण आपल्याला हे पाहिजे, याची रेसिपी पब्लिक डिमांड. खूप दिवस मला भेटली नव्हती अशी, तर आता सुवर्णाकडे भेटली 200 रुपयाच्या 5. तुम्ही दे चल 5 तर 5. 5. तर 2 दिवसानंतर आपली एकविराईची पालखी पण आहे, तर त्याची पण तयारी करायची आहे मला. तर बघतो मी पण, माझा सामान पण काढून ठेवतो ना, त्या एंड टाइम मला सर्व विसरून जाईल. आता दुपारी घरीच आहे, तर सर्व तयारी पण करायची आहे. तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, नक्की लास्ट पर्यंत बघा, कारण लास्टलाच मम्मी दाखवणार आहे तुम्हाला रेसिपी संध्याकाळी. मग आता आपल्याला जेवणाची तयारी करायची. हा, संध्याकाळीच तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे. तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. काहीच या, पाणीपुरी खायला या. बघा, पाणीपुरी बनवलंय नाश्त्यासाठी. पाणीपुरी एन्जॉय करतो मी. भरपूर दिवसानंतर बनवलंय मम्मीने नाश्त्याला पाणीपुरी. पाणीपुरी खातो. या तुम्ही पण खायला. इसको ऐसा तोड़ने का, इसमें थोड़ा सा भाजी डालने का. इसको कैसा लो, ये है पानी,
गरम गरम आहे बाबा बाबा. अरे मीठा चटणी त्याला टेस्ट करते. गरम गरम आहे तर बाबा बाबा. बढ़िया टेस्ट आहे रे. तर गाईज मला एक तुम्हाला स्टोरी सांगायची आहे. ॲक्च्युली मी गेलो होतो सेलबडीमध्ये, दुपारी गेलो होतो सेलबडीमध्ये मी फोन चेक करायला. तर त्याची एक स्टोरी सांगायची आहे, पण ती तुम्हाला नंतर सांगेन काय आहे ती स्टोरी. तर मी आता घरी आलो आहे आणि लागले मला भूक. तर मम्मीने सकाळी घेतली होती बिर्याणी बनवायला, तर मम्मीने बिर्याणी बनवली आहे. तर आता घेतलंय मी बिर्याणी जेवायला. भूक लागली जाम. मालाडला जाऊन आलो मी आता. ॲक्च्युली मला वाटलं जसं त्यांचे व्हिडिओ दाखवतात ना, पण त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगतो नंतर. पहिला मी जेवून घेतो. तर जेवायला बिर्याणी आहे. हे बघा मम्मीने मस्त बिर्याणी बनवलं आहे. तर पहिला फटाफट मी जेवून घेतो. आणि हां, कुठंच जाऊ नका, रेसिपी बाकी आहे. तर रेसिपीची पण तयारी आता मम्मी करायला घेतलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी स्किप नका करू. मी फटाफट पहिला जेवून घेतो. तर गाईज हा बघा माझा सामान सर्व काढून ठेवलेलं आहे. मी जेवल्यानंतर सर्व सामान काढून ठेवला पहिला. तर इथं माझी गोधड्या आहेत, इथं कपडे आहेत, इथं कानटोपी आहे एकविरा आईची, सॉक्स आहे, ही छोटी हँडबॅग आहे, आणि इथं 2 चष्मा, ट्रायपॉड आणि छोटा कॅमेरा आहे. इथे टॉवेल, रुमाल वगैरे घेतला आहे आणि बाम. तर काही एवढा सर्व सामान मी काढलेलं आहे. आता हा सर्व आता मला भरायचा आहे बॅगेमध्ये. ही बॅग आहे, या बॅगेत भरायचं आहे आता सर्व सामान एकदम ॲडजस्ट करून. कारण थंडी असेल म्हणून मी 2 चादरी घेतल्यात, एक ओढायला, एक अंतरायला आणि एक वरती घ्यायला. तर फटाफट सर्व सामान हा शॉल देते ना मी तुला अंगावर घ्यायला. बॅगेत टाकतंय. अजून एक शाल 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 शाल. बस झालं ना मम्मी, सर्व सामान घेतलंय. लागल चालतं ना बाबू, ऐक माझ्या. सर्व सामान घेतलेलं आहे. आता टाकतो फटाफट बॅगेमध्ये. तर काही सर्व माझी तयारी झालेली आहे. आता बॅग पण भरून ठेवलेली आहे. ही बघा बॅग. तर माझी बॅग सर्व लोड झालेली आहे, भरून ठेवली आहे. हँडबॅग पण भरली आहे, त्याच्यामध्ये सर्व मेडिसिन भरलं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व जरूरतचं सामान म्हणजे कपडे आणि ते गोधडी बिदडी जे तुम्हाला दाखवलं ते. आणि ही माझी आय डी आहे. आय डी बघा, श्री एकविरा आई पदयात्रा मंडल, मुंबई, सांताक्रूज पश्चिम. तरी माझी आय डी होती. आणि कपडे तुम्हाला दाखवले नाही, कपडे तुम्हाला डायरेक्ट पालखीलाच दाखवणार. तर आता फक्त वाट बघायची आहे पालखीच्या दिवसाची. तर जास्त टाईम वेस्ट नाही करायचा आहे, तर डायरेक्ट जाऊ रेसिपीकडं. तर गाईज आपल्या आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे. पब्लिक डिमांड ऑन माय चॅनल. तो तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेलो आहे. आता मम्मीने सर्व तयारी केलेली आहे, आता तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पूर्ण नीट बघा. कशी साफ करायची ती पहिली मी दाखवते. बघा ही कोलंबी बघा. हा, काय बोलतास? कशी साफ करायची, आपल्याला कसं पाहिजे लॉलीपॉप बनवायला ते मी दाखवते. हा डोका पूर्ण काढायचा आपल्याला. डोकला काढला. आपण घेत कोलबी बिलबी तर मगाशीच दाखवलेली आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच. आता फक्त आपल्याला रेसिपी दाखवायची आहे. खूप जण मला बोलत होती कधी दाखवणार लॉलीपॉप, कधी दाखवणार, पण काय मला अशी कोलबी नव्हती भेटलेली ना. तर बघा आता हे साफ केले ना वरचं. हे बघा हा अर्धा भाग आहे ना, अर्धा कौल काढलेला आहे मी वरचा ना, अर्धा शेपटीकडचा ठेवलेला आहे. तर आपल्याला कशाला पाहिजे आता दाखवते तुम्हाला. हा बघा, हा असा कट करायचं आहे आपल्याला. हा बघा, आपल्याला कट करायचं, असं करायचं. आणि या शेपटीचा बाजू आहे ना असाच ठेवायचा. तो आपल्याला लॉलीपॉप म्हणून आपल्याला असं करायचं. आणि हे सगळे असे करून आपण मिक्सरला लावून पिसायचे. मी दाखवेन तुम्हाला. म्हणजे आता तू सर्व आता हे अर्ध कट करणार, डोकला काढून अर्धा कट करायचं. माहिती आहे ना, बघा हा असा डोकूल मी काढला. हा डोकूल काय कामाचा नाही, हा मधला भाग आणि हे शेपटीचा भाग. शेपटीचा भाग आपल्याला लॉलीपॉपच्या आतमध्ये घुसवायचा आहे म्हणून तो असा कट केलेला आहे. हड्डी हे बघा,
हां ठीक आहे. मी तुम्हाला दाखवते नंतर. आपण डोकं बिकुल काय घ्यायचं नाही आपल्याला. मी साफ करते, मग काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर फटाफट तू कटिंग करून घे हां तवशर. हां, मी तवशर हे करते. मग मिक्सरला कसं वाटायचं ते मी काय काय टाकायचं ते मी सांगते. ठीक आहे. ठीक आहे. तर गाईज मम्मी तिकडं कोलबी कटिंग करतायत, तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की स्टोरी काय झाली. मी गेलो होतो सेल बडी शॉपमध्ये. तर तिकडे ते लोक जे व्हिडिओ बनवून टाकतात ना इंस्टावर या यूट्यूबवर, त्या व्हिडिओवर बघून तुम्ही कधीच त्या दुकानात जाऊ नका. कारण त्या दुकानामध्ये जे दाखवलेला रेट, जे व्हिडिओमध्ये दाखवलेला रेट आणि ॲक्च्युअलमध्ये जाऊन तिथं बघितला ना, रेटमध्ये भरपूर फरक आहे. मी आज असाच गेलो होतो फिरत मालाडला जाऊन आलो सेलबडीमध्ये. तर तिकडं मी जाऊन बघितलं, व्हिडिओ बघून गेलो होतो. व्हिडिओमध्ये त्या लोकांनी चांगली प्राईस दिली होती आणि स्पेशली आज 26 जानेवारीची ऑफर दिली होती. पण दुकानामध्ये जाऊन काहीच ऑफर नव्हती. फक्त व्हिडिओसाठी ऑफर असतात त्यांच्या, बाकी कसल्याच ऑफर नसतात. तर मी तुम्हाला सजेस्ट करू, पाहिजे तर दुसऱ्या दुकानात ना घ्या, पण सेलबडीच्या भरोशावर कधीच राहू नका. तर काहीच बघा, मम्मीने सर्व कटिंग केलेले आहेत. इथे अर्धा जो बाव होता तो काढलेला आहे, अर्धा बाव, आणि ही लॉलीपॉपची हड्डी. तर असे पीस करून ठेवले. याला पण मास आहे हा, कशामध्ये मधलाच घेतलेला आहे मी, याला पण आहे. हा, तर चल मम्मी पुढं कंटिन्यू कर. बघा तो वाटण काय घ्यायचं माहिती आहे. ती बघा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हा, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. हा, आलं लसूण, मिरची कोथिंबीर आलं लसूण, हा, याचं आता वाटण करायचं असं जाड. आणि ब्रेड ग्राम पण मी केलेला आहे. करून ठेवलाय पहिलाच. आत्ताच केला मी. तो लागतं काय ना, ते ब्रेड मिक्स मध्ये टाकायचं, फिरवायचं. ते ब्रेडचा भुसा करून ठेवलाय ब्रेड मिक्सर मध्ये लावून. आणि हे बघा हा वाटण, मिरची कोथिंबीर आलं लसूण. ओके. मी आता दाखवते. हा बघा, जाडच ठेवायचं असं, म्हणजे खाताना जरा तोंडात लागलं. एकदम आपल्याला खिमा नाही करायचा, म्हणजे एकदम पावडर नाही बनवायची, जर दाताखाली लागेल ना आपल्याला. तर ह्याच मिक्सर मध्ये आपण आता ही कोळंबी वाटूया. हे बघा, पाणी नाही टाकायचं. पाणी नाही टाकायचं, त्याच्यात पाणी ऑलरेडी सोडतं ना. तर आता मिक्सर मध्ये आपला मसाला वाटून घेतलाय. आता कोलबी टाकलाय. बघा असं जाड बघा. दाखव हाताने. दाखव जरा. हे बघा, एवढा जवळ नको घेऊ, ते दिसत नाही. हे बघा बाव. हा, काय कोलंबी थोडीच भेटली ना, लय महाग आहे. जास्त नाही, दाखवाय पुरतं करते आता. चला आता याच्यामध्ये आपण साहित्य टाकूया. हे बघा, लिंबू, एक लिंबाचा रस, लिंबाचा रस गेला, चिली पीस थोडी. चिली फिश पाहिजे काय तुझ्याकडे? हाय म्हणून टाकतस? नाही, असं काय नाही, ऑप्शनल आहे ते. पाहिजे तर टाकायचं, नाही तर नाही, असं काय नाही. माझ्याकडे आता हाय म्हणून मी टाकते. आता याच्यामध्ये काली मिरी पावडर. काली मिरी पावडर तर पाहिजेच आपल्याला. काली मिरी पावडर टाकली मी. मीठ, अंडा, एक अंडा. कॉर्नफ्लावर 1 चम्मच. मैदा आता आहे, मैदा. गाईज नीट बघा, स्किप नका करू. स्किप केलं तर तुम्हाला समजणार नाही. छोट्या कोलब्या भेटल्या तुम्हाला तरी काय हरकत नाही, करू शकता. पण मी हळद आणि हे आपले लाल मसाला. लाल मसाला तुम्ही जसा तिखट पाहिजे तसा घ्या. आपण वाटायला पण घेतलेल्या आहेत ना मिरच्या. बस एवढंच साहित्य आहे.
आता याला बघा असं करायचं, पाणी नाही टाकायचं, ते अंड्याचा पण पाणी येतो ना, आणि लागला तर आपण मैदा टाकायचा त्यात पातळ वाटला तर. आपल्याला पातळ वाटलाय, मैदा टाकूया आपण. हे बघा मैदा टाकायचा थोडा. पातळ झाला का? असं काय नाही, पातळ नाही, तो अंड्याचा, आपण पाणी नाही टाकलं, अंड्याचाच. जास्ती नाही टाकायचा मैदा, आपल्याला जसं लागेल तसंच घ्यायचं. असं पाणी सुटते ना सगळ्यांना, कोळंबी बिलबीला. त्या अंड्याचा त्यालाच पाणी होतं. हा मिश्रण झालंय ना तयार. हा बघा, मला एक दाखवते करून. हात धुते मी जरा, सांगू बोल. हा बघा, असा हाताला तेल घ्यायचा थोडासा, हा, जेणेकरून आपल्या हाताला चिटकणार नाही. ओके. ओके. असा पॅटीस सारखा करायचा. पॅटीस सारखा करायचा, आणि ही शेपटी बघा, हा, ही अशी मधोमध टाकायची. हा, खायला मस्त येते ना लॉलीपॉपचा आकार. बघा जरा मेहनत करा, पण खायला छान आहे. चला आता हा याच्यात ब्रेड ग्रॅम मध्ये आपण त्याला टाकूया. लास्ट टाइम पण केलं, छान झालं. घरगुती केलेले घरामध्ये खायला मस्त. टीव्हीचा आवाज येईल वाटतं खायला. हे बघा. एक लॉलीपॉप तयार झाले बघा, असे करा. तर गाईज हा बघा आपला लॉलीपॉप तयार झालेला आहे. हे बघा शेपटी. थोडीशी मेहनत आहे, पण मेहनतीच्या नंतर आपल्याला चांगला फळ मिळतो. हा बघा, तर इथे मम्मीने एक सॅम्पल बनवून ठेवला आहे. ही शेपटी म्हणून हड्डी, आणि हा आपला लॉलीपॉप. ते सगळे करते, मग फ्राय करताना दाखवते परत. हा, तर हा एक दाखवलाय, बाकी सर्व मम्मी फटाफट बनवून ठेवेल. तर लास्ट टाइम जो ब्लॉग बनवला होता ना, त्याच्यामध्ये आम्ही लॉलीपॉप बनवायचा ट्राय केला होता, आणि आज आम्ही रेसिपी दाखवतोय. कारण मम्मीला आहे ना, जसं पाहिजे होते ना तसे कोलंब्या भेटत नव्हते. आज फायनली तिला भेटले. तर ती आज सकाळीच बोलली, जशी भेटली ना मार्केटमधनं आली आणि मला बोलली आज आपण रेसिपी बनवूया. तर जसं पाहिजे होते ना तसे तिला भेटले. तर आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलो स्पेशल. तर बघा, मम्मीचा ऑलमोस्ट लॉलीपॉप झालेत. इथे आता 3 बनवून झालेत, 4था आता बनतोय. झाला तो, ठेव याच्यावर. हे बघा, बघा कशा शेपट्या. हात काढ तुझा. मेहनत आहे पण नाजूक आहे सगळा, पण व्यवस्थित मस्त. नंतर फ्राय केल्याच्या नंतर मस्त लागतात ते. तेव्हा 4 रेडी झाल्यात. आपल्याला 5च भेटला ना कोलंब्या, 200 अजून रुपयाच्या मोठ्या मोठ्या, त्यामुळे 5च होतील. 5 लॉलीपॉप झालेले आहेत आपले. म्हणजे रेसिपी पुरतं तर झालेली आहे. तुम्हाला पण समजलं असेल कसा बनवला कसा नाही ते. तुम्ही नक्की ट्राय करा, आणि तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर आणि कमेंट करा. घाई मध्ये नको करू, हे सगळं नाजूक आहे. सगळं काम आटपल्यानंतर आरामात करायला बसा. आता घाई मध्ये इकडे भात ठेवला, इकडे हे करायचं, तसं नाही होणार. जरा आरामात करा. आता बघा, मी बिर्याणी सकाळीच बनवून ठेवली. मला माहिती आता हे गडबड मध्ये होणार नाही माझ्यात. सकाळी चिकन बिर्याणी बनवली. आता काय काम नाही, त्यामुळे हा काम घेतलाय. म्हणजे शांतपणे घ्या, करा, पण करा. तर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल ना, तर गडबडीमध्ये नका करू. एकदम शांत, जेव्हा आपल्याला तुमच्याकडे काही काम नसेल ना, तर तुम्ही करायला घ्या. तर एकदम चांगल्या पद्धतीने होईल ती ना, असंच बोलायचं. नाही बाबा, इकडे भात, इकडे हे, तसं नको करू. हे नाजूक आहे सगळं.
आज खाएंगे लॉलीपॉप लॉलीपॉप. सुबह खाया चिकन बिर्याणी अभी खाएंगे लॉलीपॉप. 5 आपले झालेले आहेत. एक तिने कुतत एक एक्स्ट्रा दिली छोटी, कारण का आम्ही माणसं 6 आहोत ना, त्यामुळे एक तिने टाकली. तर गाईज बघा, मम्मीने सर्व रेडी करून ठेवलेलं आहे आणि किचन पण एकदम साफ करून ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ना तेच वस्तू ठेवलं आहे. तर इथे तेल गरम करत ठेवलं आहे आणि इथे आपले लॉलीपॉप, बस एवढंच सामान ठेवलं आहे. बाकी सर्व बघा तुम्ही क्लीन करून ठेवलं आहे मम्मीने. तर आता फटाफट तू टाकतोस की मी टाकू? नाही, मी टाकते, नको. तर मम्मी आता फ्राय करून दाखवते. तर एक एक टाकते तेलात. हा गेला आपला लॉलीपॉप. टाकते, मोठे आहेत ना. बघा कसा शिजतंय. वाटते का नाही लॉलीपॉप? तर गाईज हा बघा एक आपला लॉलीपॉप झालेला आहे. तर मम्मीने काढला आहे आणि आता टाकला इथं दुसरा आणि इथं अजून 4 बाकी आहेत. तर हा आपला लॉलीपॉप झालेला आहे. गरम गरम आहे. तर पहिला फटाफट सर्व शिजवून घेतो, मग तुम्हाला एकत्र सर्व दाखवतो. तर गाईज आय होप तुम्हाला ही रेसिपी समजली असेल. समजलं नसेल तर कमेंट करून सांगा, त्याच्यावर आम्ही उत्तरं देऊ. नक्की तुमची मदत करू रेसिपी बनवण्यासाठी. तर तुम्हाला नसेल समजली तर कमेंटमध्ये सांगा आणि समजले असेल तर बनवून कमेंटमध्ये सांगा. तर आजचा लास्ट दिवस आहे. आज शुक्रवार आहे. आजचा लास्ट दिवस आहे आपला नॉनव्हेज खायचा. उद्या सॅटर्डे आणि परवा आपल्याला जायचं आहे एकविरेच्या पालखीला. 4 दिवसाची पालखी आहे. तर आपल्याला नॉनव्हेज खायला नाही भेटणार, म्हणून आज दाबून नॉनव्हेज खायचं आहे. पुढचे 4-5 दिवस नॉनव्हेज नाही, म्हणून आजचा दिवस दाबून नॉनव्हेज खायचं आहे. तर सकाळी आम्ही बिर्याणी खाल्ली, आता लॉलीपॉप बनवलेत कोलबीचे. हा तर गाईज फायनली आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला दाखवतो आता, थांबा. ही बघा टँटडा, मम्मीने बघा कशी मस्त सजवून ठेवलेली आहे आणि मध्ये शेजवान चटणी. तर शेजवान चटणी बरोबर आमच्याकडे आता शेजवान चटणी आहे, तर मग मी शेजवान चटणी बरोबर ट्राय करतो. या तर तुम्ही ग्रीन चटणी या पुदिनाची चटणी दोघं कशाने पण खाऊ शकता. तर आता माझ्याकडं शेजवान चटणी आहे, तर मी शेजवान चटणी बरोबर खातो. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. मी टेस्ट करून नाही दाखवत, मला माहिती आहे 1 नंबर झालेली आहे, कारण मी आज फर्स्ट टाईम नाही खाणार आहे. मी भरपूर वेळा लॉलीपॉप खाल्लेले आहेत. फक्त मी तुमच्यासाठी आज स्पेशली रेसिपी घेऊन आलो होतो. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हां, तुम्हाला जर अशाच नवीन रेसिपी बघायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा कोणती रेसिपी बघायची आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.